नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशन कडून स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 2 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. काय आहे नेमकी ही योजना, यासाठी पात्र काय आहे, कसा करायचा अर्ज, कशा पद्धतीने याची निवड प्रक्रिया राहते, याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती पुढे देखील देत राहू. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, रिलायन्स स्कॉलरशिप ही एक शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आहे. विद्यार्थ्यांना करिता रिलायन्स फाउंडेशन कडून 12वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येते. तर मित्रांनो, रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत अर्ज करायचा देखील प्रारंभ झालेला आहे. रिलायन्स स्कॉलरशिप ही एक शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आहे. रिलायन्स फाउंडेशन कडून फक्त 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राबवली जाते. रिलायन्स फाउंडेशन काय आहे? रिलायन्स फाउंडेशन ही एक संस्था आहे, कंपनी आहे, जी गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करते. आपली कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडण्यासाठी रिलायन्स कंपनीने 12वी उत्तीर्ण गरजू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे, जेणेकरून गुणवंत विद्यार्थ्यांना आपले 12वी नंतरचे शिक्षण हे सहजरित्या घेता येईल. या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत दरवर्षी 5,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिपचा लाभ कोण कोण घेऊ शकतो? रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिपचा लाभ सर्व 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आपल्या पुढील उच्च शिक्षणासाठी घेऊ शकतात. पदवीपूर्व अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षामध्ये कुठल्याही शाखेतून प्रवेश घेतलेला विद्यार्थी या स्कॉलरशिप योजनेमध्ये लाभ करण्यासाठी अर्ज करू शकतो. जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झालेले आहेत आणि पहिल्या वर्षात त्यांचे ॲडमिशन झाले आहेत, असे विद्यार्थी ह्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ हा घेऊ शकतात. मित्रांनो, तसेच दिव्यांग देखील ह्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहे. रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना किती रक्कम दिली जाईल? रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिपसाठी पात्रतेच्या काही अटी आपण पाहणार आहोत. रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यात विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा जास्त नसावे. ज्या विद्यार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना विशेष प्राधान्य देखील दिले जाते. विद्यार्थ्यांचे किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 12वीत त्याला किमान 60% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे. पदवीच्या कुठल्याही एका शाखेच्या प्रथम वर्षात विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलेले असावे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा विद्यार्थी भारतात राहणारा नागरिक असावा. रिलायन्स फाउंडेशनकडून राबवण्यात आलेल्या या स्कॉलरशिप प्रोग्राममध्ये ज्या विद्यार्थ्याची मेरिट लिस्ट आधारावर निवड केली जाईल, त्यांना त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत 2 लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. मित्रांनो, या योजनेसाठी एक परीक्षा घेतली जाते. हे योजनेचा अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम हे द्यावं लागेल. ते जवळपास 60 मार्काची राहील आणि MCQ क्वेश्चन त्यामध्ये तुम्हाला राहणार आहेत. त्यामध्ये जे तुमचे 12वीचे सब्जेक्ट असतील त्याच्यामधले सब्जेक्ट हे तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन त्याच्यामध्ये राहणार आहेत आणि ते 1 तासाची जवळपास 60 मिनिटाची ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चिटिंग न करता कॅमेरा चालू ठेवून तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. यामध्ये परीक्षा देताना कोणतीही हालचाल करायची नाही, अन्यथा तुमचा हा जो पेपर आहे तो चालू असताना बंद पडू शकतो. त्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करून हेच परीक्षा द्या. रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 26 ऑक्टोबर 2024 अशी दिलेली आहे. म्हणून ज्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदवीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला आहे, त्यांनी ह्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 26 ऑक्टोबर 2024च्या आत रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिपच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. तुम्हाला वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करू शकता. अगदी सोप्या अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरून मित्रांनो अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण तुम्हाला अडचण सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आम्ही पुढे देखील तुम्हाला देत राहू. धन्यवाद मित्रांनो.